नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर बघा, आज झालेल्या टीईटीच्या पेपरमध्ये माझ्याकडे हा पेपर फर्स्ट आहे, सी सेट आहे. तर याच्यातील आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातील जे काही आपल्याला क्वेश्चन आलेले होते त्याची अपेक्षित अशी उत्तरे बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे 61 नंबरचा. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे. आणि 4 विधाने दिलेली आहे. दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, अगदी बरोबर. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, बरोबर. वाद्यवादन करून घ्यावे, चौथं प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. 4ही विधाने योग्य आहेत. ओके, तर मग हे आपलं पर्याय क्रमांक येईल 4. ओके, अ ब क ड सर्व बरोबर आहे. पुढचं आहे मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. ही मन या शास्त्रज्ञाने विचारची व्याख्या केलेली आहे. पुढचं आहे 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. ते खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते. तर ते आहे काकतालीय. पर्याय क्रमांक 2 काकतालीय न्याय. पुढचं आहे बघा 64 नंबर. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. आता इथे बघा योग्य वैशिष्ट्य विचारलेले आहे. तर बघा, पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. तर बघा, इथे पर्याय क्रमांक 2 बरोबर वाटते मला. पर्याय क्रमांक 2 की धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. पुढचा प्रश्न आहे विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. आता इथं अयोग्य वैशिष्ट्य विचारलेले आहे. तर बघा, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही खरंच एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्याच पाहिजे, बरोबर आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, हे अयोग्य विधान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. नंतर 66 नंबर. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. तर बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, बरोबर आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहे, हे विधान अयोग्य आहे. बघा काय आहे की आपण एखाद्याला प्रोत्साहन देतो, हे एक प्रकारे बाह्य प्रेरणा झाली. ओके, मग पर्याय क्रमांक 3. 67 नंबर. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. योग्य विधान विचारलेले आहे त्यांनी. स्पियरमन यांच्या जी बुद्धिमत्तेची द्विघटक उपपत्ती आहे त्यासंबंधी. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक हा मोठा असतो, हे विधान योग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. बघा आता पुढे 68 नंबर. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पीटर सॅलोवी. आता बघा पुढचा प्रश्न 69 नंबरचा. लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि आपल्याला त्यांच्या योग्य अशा जोड्या लावायच्या आहे. तर बघा, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. तर आता याचं ब. ओके, ब बरोबर. परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणे नको असते. म्हणजे कष्ट पण नको आणि नापास होणे पण नको.
मग याची जोडी येईल पर्याय क्रमांक क. आणि आवडता पदार्थ खावा वाटतो म्हणजे हवा वाटतो, खावा वाटतो, पण पोटात जागा नसल्याने नको वाटते म्हणजे हवे नको संघर्ष. ओके, आपला पर्याय काय येणार? 1चं ब, 2चं क आणि 3चं अ, म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार 2. ओके, आता बघा पुढचा प्रश्न आहे, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृतक समर्थन. पुढचा आहे, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ओके, ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणाची आहे? सामान्यीकरण तर CH जड यांची आहे बघा, सामान्यीकरण जड, पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचा आहे, शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व त्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दिष्टाचे व घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. तर समावेशन ही क्रिया घडते. ओके, समावेशन किंवा पर्याय क्रमांक 2 येऊ शकतं पण समावेशन जास्ती वाटते मला, समावेशन. पुढचा आहे, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? आता त्यांनी योग्य बाब विचारलेली आहे बघा, अर्थ समजूनच पाठांतर करतात. तर किशोरावस्था म्हणजे किती? 12 वर्षापर्यंत, समजा 6 ते 12 वर्षाच्या दरम्यानची जी मुलं आहेत ते थोडी अर्थ समजून घेतात नाही तर अर्थ समजूनच पाठांतर करतात, हे अयोग्य आहे. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते, अयोग्य विधान आहे. नीती आणि अनीतीची जाणीव असते आणि पुढचा पाठ केलेले सहसा विसरत नाही. मे बी 3 किंवा 4 पैकी कारण की नीती अनीती म्हणजे त्यांना योग्य आणि अयोग्य या वयात कळायला लागते. ठीक आहे, 3 किंवा 4 पैकी येऊ शकते याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर आता अयोग्य बाब विचारलेली आहे आणि मंद गतीने अध्ययन करणारे, तर या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, तर हे विधान अयोग्य आहे. बघा, हे मंदबुद्धी नसतात तर त्यांची मंद गतीने अभ्यास करतात ते. ओके, पर्याय क्रमांक 2. आता पुढचं आहे 75, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 G.W. ऑलपोर्ट. आता बघा पुढचा आहे, रुकस्त ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन अस्पष्ट दिसतंय पण या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर याचं उत्तर आहे की व्यक्ती अशक्त दिसते. ओके, पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणाची आहे? इथे फक्त सरळ विचारले की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, तर ही आहे बांदुरा यांची. ओके, पुढचा आहे, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत?
तर बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. चारही विधाने बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक आहे 4. अ, ब, क, ड सर्व बरोबर. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. पुढचा आहे, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये दिलेली आणि त्यातलं अयोग्य विचारलेले, म्हणजे योग्य नाही. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते नाही, तर सर्वच प्राण्यांचे अध्ययन सारखं नसतं. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारखे असते, हे योग्य नाही आहे, अयोग्य विधान आहे. पुढचा आहे, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर याचं उत्तर आहे गिलफोर्ड. कोणी केली? गिलफोर्ड यांनी केलेली आहे. पुढचा आहे, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्या? तर बघा, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. बरोबर आहे. प्रेरकाची तीव्रता कमी करावी नाही. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नये, ह्याही गोष्टी योग्य आहे. ही वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे नाही, ही अयोग्य गोष्ट आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, अ आणि क. ओके, अ आणि क. ओके. बघा, पुढचा प्रश्न आहे 84 नंबरचा. खाली अध्ययनाची व्याख्या दिलेली आहे आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहे. त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर बघा, मन यांनी केलेली व्याख्या, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. ओके, म्हणजे मन यांच्यासाठी आहे ब मध्ये क. ओके, तर आता बघा, पर्यायामध्ये पहिलंच उत्तर आहे क. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? बघा, इथे उदाहरण नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, अध्ययनार्थ्याची वृत्ती बदलता येते. अध्ययनार्थाला वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. तर आपला उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके, उदाहरण नाही. पुढचं आहे की प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव आणि अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक आणि भावनिक, शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर आता बघा, याचं उत्तर आहे विविधतेचा नियम. ओके, विविधतेच्या नियमामध्ये काय आहे? बालक हे जरी एका आईवडिलांचे असले किंवा एका अनुवंशाचे असले तरी त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात विविधता दिसून येते. त्याच्यामुळे विविधतेचा नियम. पुढचं आहे, मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? म्हणजे बघा, अनुवंश आणि परिस्थिती या दोघांपैकी फक्त मग परिस्थितीचा प्रभाव कोणत्या घटकांवर दिसून येतो? पक्वतेचे वय याच्यावर अनुवंशाचाच प्रभाव आहे. बुद्धिमत्ता, डोळ्यांचा वय, शरीराचा रंग या तिघांवरही बऱ्यापैकी अनुवंशाचा प्रभाव दिसून येतो. परंतु स्वभाव आणि वृत्ती यावर परिस्थितीचा प्रभाव जास्ती दिसून येतो. मग आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1.
पुढचं आहे केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? आता संवेदनेविषयी योग्य विधान विचारलेले. आता आपल्याला संवेदना म्हणजे काय माहीतच आहे की एखाद्या बाह्य उद्दीपकाविषयी होणारी जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया आहे, प्रक्रिया, तिला आपण म्हणतो संवेदना. आता ही संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. योग्य विधान विचारलेले आहे आपल्याला. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते असं काही नाही. कोणताही बाह्य उद्दीपक दिसला तरी संवेदना होत असते. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. तर जास्ती योग्य विधान पर्याय क्रमांक 4 वाटतं. ओके, पर्याय क्रमांक 4. बघा पुढचं. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशिष्ट मनस्थिती. बघा आता शेवटचा प्रश्न आहे. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? म्हणजे बघा प्रतिमा कशी निर्माण होते? समोर एखादा उद्दीपक नसतो, ओके, म्हणजे चेतक नसतो, परंतु आपण जे पूर्वी अनुभव घेतलेले असतात ते पूर्वीचे अनुभव स्मरण करून आपण त्या अनुभवांचे पुनरुज्जीवन करतो आणि एक प्रतिमा तयार होते. मग बघा अशा प्रतिमा काय असतात? पूर्वीचे अनुभव आपण आठवलेले असतात. मग या प्रतिमा काही स्थिर नसतात, त्या अस्थिर असतात. तर आपण बघूया की प्रतिमेचे वैशिष्ट्य बघूया आपण. तर बघा पहिलं आहे प्रतिमा स्थिर असतात. तर नाही, प्रतिमा अस्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते? नाही, ती सारखीच नसते. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 की पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. ओके, बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.